यात्रेत फिरण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय विवाहित तरुणीच्या पाठीला हात लावून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यात आले। त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणी, तिचा पती व इतर नातेवाईकांना शिवीगाळ करून मारहाण केली। ही घटना दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील यात्रा उत्सवात घडली। दिनांक 20 मार्च 2026 रोजी राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील यात्रा उत्सव सुरू होता। एक 30 वर्षीय विवाहित तरुणी सायंकाळी 7:45 वाजेदरम्यान तिच्या नातेवाईकांबरोबर यात्रेत फिरायला गेली होती। यात्रेत फिरत असताना डिग्रस गावच्या सोसायटीजवळ आरोपी विशाल पवार यांनी पीडित तरुणीच्या पाठीला हात लावून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। तेव्हा तरुणीने आरोपीला जाब विचारत असता आरोपीने शिवीगाळ केली, तर दुसरा आरोपी सुहास सोनवणे याने तरुणीला मारहाण केली। त्यावेळी तरुणीने पतीला तेथे बोलावून घेतले, तेव्हा पती व इतर नातेवाईक आरोपींना समजावून सांगत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर पीडित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली। त्या फिर्यादीवरून आरोपी विशाल नाना पवार व सुहास सोनवणे दोघे राहणार डिग्रस तालुका राहुरी या दोघांना गुन्हा रजिस्टर नंबर 253/2026 भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाप्रमाणे मारहाण, धमकी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विकास वायराळ हे करीत आहे। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।